मी उमेश पलांदोरकर आणि मी आज आपल्यासाठी एक खास रानभाजी घेऊन येत आहे. तिचं नाव आहे फास आणि ती एकदम म्हणजे रानभाजीच्या प्रकारामध्ये एकदम वेगळी आहे आणि तिच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल, कॅल्शियम, आयरन वगैरे पुष्कळ सारे खनिज पदार्थ आहे. तर त्यासाठी आपण आज रानामध्ये आलेलो आहे आणि तुमच्यासमोर असताना मी तुम्हाला माझ्यासमोर जंगल दिसत आहे आणि तिथे जाऊन मी एक उत्कृष्ट प्रकारची रानभाजी घेऊन येत आहे. तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज मी एक स्पेशल तुमच्यासाठी क्वालिटी भाजी घेऊन येणार आहे. तर बघा, मी आता रानामध्ये आहे आणि जात आहे. मी आता फास ही रानभाजी घरी स्वतः आपल्या हिशोबाने बनवलेली आहे. तर मी तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करताना मला खूप आनंद होत आहे की आपण कुठेही मागे नाही. सर्वप्रथम मी याच्यामध्ये कांदे, मिरची, सांबा, आपलं टमाटर वगैरे घालून भाजी स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलं 2 चम्मच. तिथे जिरं, मोहरी, मसाला, हळद वगैरे टाकून आणि त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं तिला चांगली शिजवली आणि त्याच्यामुळे ही खूप टेस्टी बनलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना ही आवडेल ही आमच्याकडनं सदिच्छा. आणि तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही पहिले टेस्ट करके देखो, मग तुम्ही विश्वास करा. पहिले इस्तेमाल करो, बाद में विश्वास करो. आलेलं आहे आणि ही आहे फासाची भाजी. ही एकदम चविष्ट आणि क्वालिटीवाली भाजी आहे. म्हणजे याच्यामध्ये मिनरल्स वगैरे, कॅल्शियम, आयरन आणि वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ आहेत. आणि ही आपण आता बनवण्यासाठी प्रक्रिया सुरुवात करूया. याला 15 ते 20 मिनटं याला शिवावी लागते आणि याच्यामध्ये टमाटर आणि मिरची, जिरं अशा विविध प्रकारचे नमक वगैरे टाकून याला एकदम बेस्ट बनवता येते. तर आपण चालू करूया. याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि याच्यामध्ये 2 चम्मच, साधारण 1 पाव भाजी आहे ही, तर त्याच्या हिशोबाने याला थोडंसं तेल टाकलं. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करू. त्याच्यानंतर टमाटर पण घेतले आणि ही भाजी कापून चांगली धुवून चाळणीमध्ये याच्यामध्ये एक थोडंसं लाल होऊ द्यायला पाहिजे. नंतर आपण याच्यामध्ये टाकू. ठीक आहे. याच्यामध्ये कांदे पण टाकलेले आहे बऱ्यापैकी. आणि मी इथे आता जे मसाले पदार्थ टाकणार आहे ते तुम्हाला दाखवत आहे. जिरं, मोहरी, हळद वगैरे त्याच्या निवडीनुसार. मग ही भाजी एकदम चविष्ट आणि बेस्ट होणार. बघा, जिरा, हळद, हल्दी, मिरे, थोडासा मसाला हलकासा. ठीक आहे. तर आता आपण याला 15 मिनिटासाठी असं मिक्स करून छानपैकी. मग याच्यामध्ये मी आता ही भाजी स्वच्छ धुवून बारीक करून याच्यामध्ये टाकणार आहे आणि याला 20 ते 25 मिनिटं शिजवणार आहे.
चल लेट्स गो फॉर रानभाजी. ही बघा छानपैकी मस्त भाजी शिजलेली आहे. आणि आता आपली इच्छा की तुम्ही याला किती % मार्क्स देतात. ओके बाय.